गेंद आड़े बल्ले से खेल दिया मिडल की दिशा में। प्रशांत जायनाकवा पिछले मैच में शानदार बल्लेबाजी की थी और मैच से नवाजे गए थे वही बैटर प्रशांत जायनाकवा, जबकि गेंदबाजी करते हुए जयेश लट। दूसरी फेरी का ये दूसरा मैच विजेता टीम। हम देख रहे स्ट्राइक पर बैटर दिगंबर हमने पिछले मैच में नाराज किया था, इस मैच में किस तरह की बल्लेबाजी करेंगे। ओहो, फिर से एक बार जड़ में डालने की कोशिश, ऑन द राइज खेल दिया, फील्डर है वहां पर मिड ऑन के दिशा में, एक रन लेकर अपने साथी सहकारी को मौका देते हुए बैटर दिगंबर हमने। 4 ओवर का होने वाला मैच, क्रिकेट का बैटल, सुपर 8 में प्रवेश करने वाली कौन सी टीम होगी उसके लिए होती हुई लढत। याच दरम्यान आपण बघितलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी मागच्या मॅच मध्ये सुद्धा जयेश लट आणि त्याच्या सर्व साथी गोलंदाजांनी केली होती। यावेळेला कशा पद्धतीने गोलंदाजी करेल बघूया। ओहो, रिव्हर्स स्वीप अटेंड, दुधारी तलवार, फसतोय फटका। प्रशांत जायनाकवा यावेळेला चकतोय चेंडू, यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय। निर्धाव चेंडूची मोहर या चेंडूवर लागली होती। यस एब्सोल्युटली, यहाँ पर बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, पर एक गेंद बर्बाद होते हुए प्रशांत जायनाकवा। आवश्यकता है जयदीप शेखर बना पुरस्कृत। हम देख रहे हैं एकवीरा 11 स्टार माउली वर्सोली बल्लेबाजी करते हुए। और पिच किस्म की गेंद फिर से एक बार आड़े बल्ले से खेलने का प्रयास, इस बार चकमा देते हुए गेंदबाज जयेश लट। पिछले ओवर में काफी महंगे हासिल हुए, पर इस ओवर में शानदार गेंदबाजी का नजराना पेश करते हुए गेंदबाज जयेश लट अतिशय चांगली गोलंदाजी करते। कर्णधार पदाची भूमिका त्याच्याकडे सोपवलेली आहे। फलंदाजी गोलंदाजी दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतोय। प्रत्येक चेंडू बघतो आपण, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, परंतु या वेळेला लोअर फुल टॉच, पुरेपूर समाचार, चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमा रेषा पार, षटकार। फुल टॉस किस्म की दी थी, शरण में डालने का प्रयास किया था, गेंद शरण में और पब्लिक के शरण में भेज दिया बैटर प्रशांत जायनाकवा। फिर से एक बार देखिए लाजवाब स्क्वायर कट, इस बार गेंद को ढकेल दिया है डीप एक्स्ट्रा कवर बॉर्डर लाइन के पार, बैकवर्ड पॉइंट बॉर्डर लाइन के पार, चौकार। सर देखिए पहले 4 गेंदें काफी शानदार गेंद डाली और आखिरी 2 गेंदे के ऊपर प्रतिकार करते हुए प्रशांत जायनाकवा। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 12 रन। आशुतोष देवकर गोलंदाजीसाठी येतोय। वर्सोली संघ आपला प्रतिनिधी पाठवा लगेच। डीजे पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं तर तब्बल 12 धावा निघालेल्या आहेत। 5 चेंडू 4 चेंडू आपण बघितलं तर 2च धावा खर्च केल्या होत्या जयेशने, परंतु नंतरचे 2 चेंडू, एक लोअर फुलटॉच पद्धतीचा चेंडू, अफलातून षटकार बघायला मिळाला। तदनंतर बघितला तर एक क्रिकेटमधील सौंदर्य, नजाकत जे असते ना, ती स्क्वेअर कट, क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषेच्या पार केला होता। डीप बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात नव्हता, परंतु पॉईंट बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक होता, त्याला चकवलं आणि चेंडूवर 4 धावा। अतिशय देखणा शॉट। मग म्हणून मी म्हणतो तुमच्याकडे हे जर शॉट असतील तर तुम्हाला रिव्हर्स स्वीप खेळण्याची आवश्यकताच नाहीये। पुढचा चेंडू दिगंबर हमने यावेळेला मारण्याचा प्रयत्न फसलेला आहे। चेंडू हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेला नाहीये। एक धाव मात्र मिळालेली आहे। धावसंख्येत 1 ची वाढ झाल्यानंतर आपण बघतो धावफलकावर 13 धावा होत आहेत। 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड। इस बार पिछले मैच के बाद मैच के हीरो जिन्होंने गेंदबाजी करते हुए 11 रन खर्च किया और 4 विकेट प्राप्त किए, वही गेंदबाजी करने के लिए आशुतोष देवकर, केटी नाम से प्रचलित है आशुतोष देवकर।
गेंदबाजी करते हुए आज थल इस बार स्ट्रेट ड्राइव लॉन्ग ऑफ बॉर्डरलाइन के ऊपर से मस्तक पे दस्तक देने वाला 700 मेली खोकून षटकार मारलाय ठोकून गेंद सीमा पार गेंद पर सिंगल दूसरी गेंद पर छक्का लगाते हुए बैटर प्रशांत जायनाकवा टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है स्कोर कार्ड पर 19 रन। तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए जेव्हा बॅट मधून फटक्याचा आवाज आला ना तो आवाजच सांगत होता की फटका योग्य ठिकाणी लागलेला आहे, मिडल ऑफ द बॅट लागलेला आहे आणि त्यावर षटकाराची मोहर सुद्धा लावलेली आहे। आशुतोष दिवकर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर आउट ऑफ द ऑफ स्टंप चांगला टाकण्याचा प्रयत्न, फलंदाज खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करत होते परंतु पंच ठरवतात की आपण ज्या वेळेला थोडंसं पॉवरफुल टाकलं तशा पद्धतीने काउंट केला जातो चेंडूचं जे अंतर आहे ते, त्यामुळे पंच ठरवतात का इट्स अ फेअर डिलिव्हरी। धावसंख्येत वाढ नाही आहे। मागच्या मॅचमध्ये आशुतोष दिवकरला बेस्ट बॉलर म्हणजे मॅन ऑफ दिस मॅच चा पुरस्कार दिला होता गोलंदाजीच्या जोरावर। या मॅच मध्ये सुद्धा एक षटकार ठोकल्यानंतर चांगलं कमबॅक केलं त्याने। 7 धावा 3 चेंडूंमध्ये पूर्ण केलेल्या आहेत त्याच्या या पहिल्या 3 चेंडूत। फिर से एक बार इस बार अच्छी गेंद फिर से एक बार हवा में खेलने की कोशिश, फील्डर है वहां पर जब तक 1 रन लेने का मौका, 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा है। नेहा पटेल भाभी के हीरो जर्सी नंबर 20 स्कोर कार्ड पर आते हुए 20 धावा धावफलकावर लागतायत। आता बघूया कशा पद्धतीने आम्हा आता गुरुजींना पण सांगतो म्हणजे आम्हाला पण समालोचन करताना सोपं जाईल की कोणती भाभी कोणत्या ठिकाणी आलेली आहे ती। 20 नंबरला साक्षी पटेल आली की 20 नंबरला कोणती आणखी नेहा आलेली आहे ती बघू आपण। आणि पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज आशुतोष दिवकर यासाठी गोलंदाजीला येतोय, चांगली गोलंदाजी करतोय। एक चेंडू ओव्हर पिच गेल्यानंतर आता मात्र ऑफ स्टंप पिचिंग गोलंदाजी करतोय परंतु अतिशय जबरदस्त स्ट्रोक्स, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे। स्वीपरला क्षेत्ररक्षक तैनात केला होता, सरळ त्याच्या वन बाउन्स हातामध्ये चेंडू जातोय। एकच धाव मिळते दिगंबर हमनेला। दिगंबरचे स्ट्रोक्स लाजवाब होता परंतु धाव मात्र एकच मिळते। धाव संख्या 21। 21 रन स्कोर कार्ड पर स्वीपर कवर पर लगाया हुआ स्ट्रोक वहां पर 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी स्कोर जा पहुंचा है 21 रन। आशुतोष दिवकर की शानदार गेंदबाजी, स्ट्राइक पर बैटर प्रशांत जायनाकवा शानदार बल्लेबाजी, 2 छक्के 1 चौके के साथ बल्लेबाजी करते हुए। और इस बार देखिए मिडल ऑफ द बैट गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे, डोकरा डोकरी कवट्याचा बोला, डोकरा मारते डोकरीला डोला, बायको चकनी मेवणी देखणी, बायकोपेक्षा मेवणी बरी, गेंद सीमा पार, षटकार चौकार। पहुंचा है पूजा भाभी के हीरो चेतेश्वर पुजारा जर्सी नंबर 25 स्कोर कार्ड पर आते हुए। 2 षटकात ही शेवटचा चौकार आल्यानंतर मात्र धावसंख्येला आकार आलेला आहे। 25 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत। आता मात्र पेनल्टी करणारा फक्त या आजच्या दिवसामध्ये 8 संघांमध्ये फक्त एकच संघ आहे ज्याला पेनल्टी मिळालेली आहे, तो म्हणजे दोघांना मिळालेली आहे। 5 रनची पेनल्टी मिळालेला एकच संघ होता आजचा साई क्रीडा मंडळ, याच संघाला मिळालेली 5 रनची पेनल्टी। बघूया 2 षटक पूर्ण 25 धावा। राजा कोटकर चेंडूची वाट बघितली, चांगल्या पद्धतीने चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न केला होता। चेंडू जातोय तो बॅकवर्ड पॉइंटच्या डीप बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सहजरित्या पळून राजा कोटकरच्या या पहिल्या चेंडूवर 1 धाव प्राप्त केलेली आहे। दिगंबर हमने अतिशय चांगला सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, मोठे स्ट्रोक्स येत नाही आहेत, 1 धाव घेतोय। आपल्या स्ट्रायकरला नॉन स्ट्राइक एंडवरून प्रशांत जायनाकवाला मैदानामध्ये आणतो स्ट्राइकवर। धाव संख्या 26 धावा। राजा कोटकर मैन फ्रॉम चौड़े गांव से बिलोंग करने वाले खिलाड़ी, काफी प्रभावित खिलाड़ी है। इस बार फुल टॉस गेंद बैकवर्ड स्क्वायर की दिशा में खेलने का प्रयास, फील्डर तैनात है, 1 रन लिया
दूसरी रन लेकर मौका पर नहीं। कमलाकर दादले की अच्छी फील्डिंग वहां पर, विकेट कीपर हम देख रहे कमलाकर दादले, और अच्छी थ्रो वहां पर। नीतेश हुले आज थोड़े से नाराज होंगे नीतेश हुले, क्योंकि उनका डॉग राजा का स्वर्गवास हुआ है, तो हम भी उस दुख में शामिल है। मग इथेच आणायचं आपण, मस्त की इथे समाधी केली असती तयार त्याची। राजू क्या बात है, बहुत बढ़िया स्क्वेअर काट, अप्रतिम असा स्क्वेअर काट या बघायला मिळतोय। चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने फील्ड केलेला आहे। सिंगल्स बघितली, सिंगल्सला पुन्हा बघितलं, कन्वर्ट केलं, त्यामध्ये डबल्स मध्ये अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स। हे दोन्ही खेळाडू आपण बघितलं ना, ते 40च्या जवळपास आलेले आहेत दोन्ही खेळाडू। पुढच्या वर्षी कदाचित 40+ स्पर्धांमध्ये हे पण खेळाडू खेळताना दिसू शकतील। 2 धावा मात्र निघतात, संघाची धावसंख्या 29 धावा। अजून या मोठा स्ट्रोक सर आला या मॅच मध्ये तर मात्र सामन्याचं चित्र वेगळं दिसू शकते, परंतु राजा कोटकरची एक अतिशय सूझबूझपरी गोलंदाजी। शेवटच्या क्षणाला चेंडूवरील हा बोट फिरवली आणि चेंडू हलवार पद्धतीने सोडला होता। अतिशय चांगली गोलंदाजी या ठिकाणी बघायला मिळालेली आहे ती राजा कोटकर याच्याकडून। धावसंख्या स्थिर आहे 29 रन। 29 रन। पिछले मैच में गणेश जायन अखवा ने क्या शानदार बल्लेबाजी की थी, उसी तरह से यहाँ पर बल्लेबाजी करें आज दिगंबर हमने। मैं सुबह से कह रहा हूँ दिगंबर हमने जिस बल्लेबाजी के लिए विकास सर जाने जाते हैं ना, वो बल्लेबाजी उनके माध्यम से हुई नहीं है। काफी नाराज करते हुए कमाल की गेंदबाजी राजा कोटकर। या षटकांमधील शेवटचा हा चेंडू आहे, तिसरं षटक चालू आहे। 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत, कमीत कमी 45 धावा असणं गरजेचं आहे, परंतु या वेळेला डॉट डिलिव्हरी जातोय। शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव जातोय, लगातारचे 2-3 चेंडू निर्धाव गेल्यामुळे बॅकफुटवर जातोय पुन्हा एकदा। प्रथम फलंदाजी करत असताना आई एकविरा 11 स्टार वर्सोली संघ, स्वर्गीय जयदीप शेखर बना पुरस्कृत हा संघ आहे। याचे ओनर सागर मेस्त्री। सागर मेस्त्री हा सामना संपल्यावर आपण समालोचन कक्षाला भेट द्या, आपला त्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। याच्या नंतरचा सामना कायरा 11 थळ वर्सेस इन्व्हो सोलर्स 11 वेलशेत, लुजर मधील सामना असणार आहे, त्यामुळे मस्ट विन, याच्या नंतरचे सर्व सामने मस्ट विन असणार आहेत। दोन्ही संघाचे कर्णधार तयार रहा, हे षटक संपल्यानंतर नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे। गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज प्रशांत दंबा। हम देख रहे हैं हमारे काबिल दोस्त प्रतीक मलव हमें दिखाई देते हुए। जागृति थल के एक खिलाड़ी है, कैप्टन है, और जरूर काफी शानदार मैच भी उनके माध्यम से हमने अक्सर खेलते हुए देखा है। वही खिलाड़ी प्रतीक मलव मैदान पर दिखाई देते हुए। गेंदबाजी के लिए प्रशांत दंबा। प्रशांत धनबा सुद्धा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, थळ श्री गणेश थळ चालमाला संघाचा अतिशय चांगला वेगवान गोलंदाज आहे। बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल। पहिला चेंडू खराब होता, बॅकफुटवर गेला फलंदाज, त्याला पूल केला सक्सेसफुली, चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार। का स्वागत किया है बैटर प्रशांत जायनाखवा। 360 डिग्री में खिलाड़ी शानदार बल्लेबाजी करते हैं, छोटे कद के खिलाड़ी है पर अच्छी बड़ी फाइट करने की क्षमता विकास सर प्रशांत जायनाखवा में। धावसंख्या धावफलकावर आता बघतो या षटकारांशी 35 पर्यंत पोहोचलेले आहे। अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळालेली आहे प्रशांत धनबा यांच्याकडून। पुढच्या चेंडूवर जोरकस मारण्याच्या प्रयत्नामध्ये फटका फसलाय, चेंडू हवेत, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कोणतीही चूक करत नाहीये, पकडतोय झेल आणि संपवतोय प्रशांत जायनाखवाचा खेळ। आने वाले 4 गेंदे शेष है। न्यू बैटर मैदान पर 14,500 बोली लगने वाले खिलाड़ी प्रारंभ पाटिल मैदान पर आते हुए। 14,500 की वो बोली लगी हुई है। सागर मेस्त्री संघ मालक, इन्होंने उन्हें यहाँ पर 14,500 में जरूर खरीदी की है। बाबू 50 टी शर्ट भेटतील अजून नाका वॉटर स्पोर्ट साठी विचार आप्पांना फोन कर नंतर। ओके
प्रारंभ पाटील फलंदाजीसाठी आलेला आहे. अतिशय जबरदस्त असा साई झिराट संघाचा हा गुणवान खेळाडू आपण बघतोय मैदानामध्ये आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्याने आपलं क्रिकेटमधली कारकीर्द उंचावलेली आहे. प्रत्येक सामन्यामध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या गोलंदाजी आपली फलंदाजी आपलं क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करतोय. आज मात्र त्याला आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करून आपल्या संघाला सुपर 8 मध्ये प्रवेश करून देण्याचं त्याच्याकडे ध्येय असेल. पहिला चेंडू बॅटला लागतोय. चेंडू प्लेड ऑनच्या ठिकाणी स्वरूपामध्ये फलंदाज प्रारंभ. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रारंभ मात्र सर्वांना नाराज करून गोल्डन डकचा शिकार होतोय आणि त्या मैदानाच्या बाहेर येतोय. आणखी एक हादरा बसतोय तो वर्सोली संघाला. प्रारंभ कडून शेवटच्या षटकामध्ये 1 ते 2 षटकारांची अपेक्षा होती, परंतु आज मात्र तो अपेक्षामध्ये तो भंग पडतोय आणि फलंदाज बाद होऊन तंबूत परतोय. नवीन फलंदाज गणेश येतोय फलंदाजीला. गणेशची बॅटमधून सुद्धा आपण वर्सोलीच्या क्रीडांगणामध्ये भरपूर घणाघाती फलंदाजी बघितली ती. मागच्या स्पर्धेत सुद्धा मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्याने चांगली कामगिरी करून आपल्या षटकारांनी आपल्या फलंदाजीची नजाकत दाखवली होती. परंतु यावेळेला त्याच्या वाटेला आतापर्यंत 3 चेंडू आहेत आणि 3 चेंडूंवर किती धावा कडेल. प्रशांत धनबा मात्र यावेळेला 2 चेंडूंवर 2 लागोपाठच्या चेंडूंवर फलंदाजांना बाद केलेला आहे आणि तिसऱ्या षटक चेंडूवर बघूया बाद करते काय. ही इज ऑन अ हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरट्यावर प्रशांत धनबा. पहिल्या 2 चेंडूंवर 2 बाद केल्यानंतर पुढचा चेंडू हॅट्रिकचा चेंडू असेल. परंतु हॅट्रिकच्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने टोळावला चेंडू जातोय. तो काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात सिंगल मिळते. दुसऱ्या धावेसाठी कोणताही प्रयत्न केला जात नाही आहे. पहिल्या चेंडूवर षटकार गेला मुन्नाभाई, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक केलं ते प्रशांतने. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा होता, परंतु नंतरचे चेंडू अचूक टप्प्यावर योग्य नियंत्रित दिशेने टाकले होते. त्याच्यामुळे त्याच्यावर फक्त 3 चेंडूत 1 धाव खर्च केली आणि 2 विकेट सुद्धा प्राप्त केल्या. धावसंख्या 36. टोटल स्कोर जा पहुंचा है 36. आने वाली 2 गेंदें शेष है. स्ट्राइक पर बल्लेबाज दिगंबर हमने. जी हाँ, मैं हूं खलनायक. और फुल टॉस गेंद थी, उसको फुल टॉस वसूल किया और इस मैदान पर आई एम द बॉस कहते हुए बैटर है दिगंबर हमने. डीजे टीम का स्कोर जा पहुंचा है. आयशा मुखर्जी भाभी के हीरो जर्सी नंबर 42 शिखर धवन स्कोर कार्ड पर आते हुए इनिंग की आखिरी गेंद का सामना करेंगे. बैटर फिर से एक बार दिगंबर हमने. फिर से एक बार देखिए स्ट्रेट ड्राइव. गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे. हो जयेश लट यहाँ पर क्या छोड़ते हुए यह जगह तो सुखी जची बाइको मुकी और यहाँ पर कैच नहीं तो मैच छोड़ दी मैं तो कहूंगा. जीवन दान देते हुए टीम का स्कोर जा पहुंचा है 44 रन और जीतने के लिए 45 रनों की आवश्यकता है. जे कॅमेराच्या बाजूला बसलेत ना त्यांना विनंती आहे की उठा आपण तिथून, कारण का असाल तर कृपया मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. दत्तारामजी घारभट.
सिद्धांत नवले हजर. यश पारंगे नाणेफेक करायला यायचं आपण. यस दोन्ही पण कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. रुपेश शिंदे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सामना नाणेफेक केली जाईल. यस प्लीज कम. ऋषिकेश रिक्षा पुढे घ्या थोडी. रिक्षा आज तुझी इंटरनॅशनल लुक मध्ये येणार आहे, कारण संपूर्ण तुझा जो नंबर आहे ना तो गेलेला आहे संपूर्ण जगामध्ये. MH06 BV 2269 या. रुपेश शिंदे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होईल. इन्फ्रो सोलार्स 11 वेलशेत रोहा वर्सेस कायरा 11 थळ. समर्थ कोळी यांचा हा संघ, त्याचबरोबर इन्फ्रो सोलार्स वेलशेत संघ समीर पारंगे आणि साईनाथ धुळे यांचा हा संघ असेल. ही मॅच संपली नंतर धीरज पाटील आणि सागर मेस्त्री आपला सन्मान केला जाईल. दोघांना सुद्धा विनंती आहे की ही मॅच संपल्यानंतर आपण समालोचन कक्ष जवळ यायचं आहे. धीरज पाटील बोला किंवा चंद्रकांत भोईर किंवा सुनील पाटील संघाचे मॅच ओनर्स या ठिकाणी यायचं आहे. हेड अँड टेल असं लिहिलेलं आहे. हेड. यस वेलशेत नाणेफेक जिंकलीत. वेलशेत नाणेफेक जिंकलीत सांगतायत निर्णय. ओके लवकर सांगा. 24 गेंदे जीतने के लिए 45 रनों की आवश्यकता हम देख रहे हैं. रामा पाटिल मित्र मंडल थल बाजार आयोजित कोहली प्रीमियर लीग 2025 और इस पहले पर्व में काफी बड़ा योगदान कार्य सम्राट मुरुड रोहा अलीबाग विधानसभा के कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी, इनका तहे दिल से मैं आभार व्यक्त करूंगा जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए काफी बड़ा योगदान दिया है, काफी सपोर्ट किया है. हर साल की तरह इस साल भी वो TPL की टूर्नामेंट पर इस साल कुछ अलग करने का प्रयास कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी सर के माध्यम से और कोहली प्रीमियर लीग का पहली बार यह प्रस्ताव रखा रामा पाटिल मित्र मंडल थल बाजार और उस प्रस्ताव को मंजूरी दी. गेम ऑन होता हुआ रुपेश डवले गेंदबाजी के लिए आते हुए. रुपेश डवले की पहली गेंद फुल टॉस गेंद जयेश लट. ऐसे गेंद कमलाकर दादले सेकंड पर बैटर और उन्होंने पहली गेंद के ऊपर छक्का लगाकर अपनी इनिंग की शुरुआत की. बैटर कमलाकर दादले डी. थोडासा खराब मिळाला आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला. आणि कमलाकर दादलेचं हे वैशिष्ट्य आहे, पहिल्या चेंडूवर मोठा स्ट्रोक्स मारायचाच, मग तो कव्हर ड्राईव्ह असो, एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये मारलेला अपिच कव्हर ड्राईव्ह असो किंवा आणखी स्क्वेअर कट असो किंवा अशा पद्धतीचा हा स्ट्रोक असो, परंतु पहिल्या चेंडूवर मोठा स्ट्रोक्स मारायचा हे त्याचं वैशिष्ट्य ठरलेलं असतं. पहिल्या चेंडूवर 6 धावा, परंतु त्याच वेळेला चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज रुपेश डवले. मामा ज्याला संबोधलं जातं, अतिशय चांगला गुणवान खेळाडू, बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करत असताना आपण त्याला 5 ते 6 वर्षापूर्वी बघितलं होतं, परंतु तरीसुद्धा आपला चांगला फिटनेस राखून वर्सोली संघाच्या खडसरकर सर्व खेळाडूंचं कौतुक करावं लागेल. अतिशय चांगल्या रिदममध्ये चांगल्या फिटनेसमध्ये दिसत आहेत. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे ती बिनबाद 6. पुढचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी फील्ड केला जातोय. एकापेक्षा जास्त धावा मिळत नाहीयेत, 1 धाव मात्र मिळालेली आहे. धावसंख्येत वाढ झाली, धावसंख्या झाली 7 धावा. कमलाकर दादले आणि जयेश लट ही जोडी मैदानात. जयेश लट म्हणजे थळ गावातील पहिला बायकरमॅन. थळ आमदार चषक होता त्यावेळेला नाईट स्पर्धा भरवली होती आणि त्यामध्ये बायकरमॅन होण्याचा मान पटकावला होता. 2020 में पहले बाइकरमैन और इस बार जल में डालने की कोशिश. मिड ऑन में फील्डर है, वहां पर 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है. रिबाबा भाभी के हीरो जर्सी नंबर 8 स्कोर कार्ड पर आते हुए. शानदार गेंदबाजी विकास सर. पहली गेंद पर छक्का आने के बाद भी गेंदबाज रुपेश डवले उर्फ मामा कम बैक करते हुए. पुन्हा एकदा रडार मध्ये चेंडू आलाय, चेंडूला भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषा पार, चौकार.
परंतु कौतुक करावं लागेल डीजे मास्टरचं. काय गाण्यांचे नजराने पेश केलेत कालपासून. सुंदर सुंदर गाणी वाजवून त्यांनी आपल्याला खरोखर नाचायला प्रवृत्त केलेत अशी गाणी आहेत ती. ओहो, इस बार देखिए फर्नीचर डिस्ट्रॉय, यू मिस, आई डेफिनेटली हिट, स्विंग एंड मिस, बल्लेबाज कमलाकर दादले बैक टू द पवेलियन. डीजे होतं वेसावची पारू नेसली गो नवाब सारा. काय गाणी होती त्यावेळेला. श्रीकांत नारायण, त्याचप्रमाणे काशीनाथ कठीण यांचं संगीत सुद्धा त्यावेळेला चांगल्या पद्धतीने असायचं. दिगंबर काशीराम चिंचई, काशीनाथ कठीण असे कित्येक होते. दिगंबर कठीण, त्याचनंतर शैला चिखले यांचा सुमधुर संगीत, सुमधुर आवाज आणि त्यांच्या जोडीला कविता कृष्णमूर्ती सुद्धा सर्वप्रथम वेसावकरांच्या पार्टीमध्ये गाणी गायची. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचं ते संपूर्ण वेळ लावलं होतं. संपूर्ण हिंदुस्थान नाही, पूर्ण जगभरामध्ये ते वेसावकर आणि पार्टीचा तो एक सुवर्ण काळ होता. शैला चिखले त्यावेळेला सुप्रसिद्ध गायिका झाली होती. त्यानंतर काही वर्षानंतर मात्र ती लग्नानंतर पुन्हा फॉरेनमध्ये गेली, गाण्यांपासून दूर गेली आणि आता पुन्हा येऊन गाण्यांच्या क्षेत्रामध्ये तिने पुन्हा नाव कमवण्यास सुरुवात केलेली आहे. यावेळेला आपण मैदानात जाऊया. पुन्हा एकदा प्रारंभ पाटील गोलंदाजीसाठी होते. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा निघालेल्या होत्या. पहिल्या षटकात षटकार आणि शेवटच्या चेंडूवर चौकार अशा पद्धतीने मधल्या शेवटच्या चेंडूवर विकेट्स काढलेली एक संमिश्र स्वरूपाचं षटक बघायला मिळलं होतं ते रुपेश ढवले यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली. 5व्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर 6व्या चेंडूवर मात्र कमलाकर दादलेला माघारी परतावा लागलेला आहे. प्रारंभ पाटीलचा पहिला चेंडू. प्रारंभ पाटिल की पहली गेंद जड़ में डालने की कोशिश. वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता. अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना विकेट या सम्मान नहीं मिलता, और वही सम्मान प्राप्त करते हुए प्रारंभ पाटिल गेंदबाजी करते हुए. ओहो, फिर से एक बार देखिए शानदार गेंद, टप्पा गिरने के बाद गेंद अंदर आई, सीधा यहाँ पर बल्लेबाज को चकमा देते हुए बकते भजी मांगते बड़ा, कहीं पे निगाहें कहीं पे निशाना. डॉट गेंद के साथ आत्मविश्वास बढ़ाते हुए गेंदबाज प्रारंभ पाटिल. फलंदाजीमध्ये थोडासा निराश केल्यानंतर आता गोलंदाजीची धुरा त्याच्यावर आहे. त्याला माहिती आहे हे षटक अतिशय महत्वाचं आहे. समोर फलंदाज खतरनाक आहे. जयेश लटला माघारी परतवलं तर मात्र सामन्यात परतावा लागेल. चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर टाकला होता. फलंदाज बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न करतोय. पंचांकडे मात्र अपेक्षेने बघतायत क्षेत्ररक्षक की हा वाईट बॉल कसा, परंतु पंचांकडून इशारा आलेला आहे की वाईट बॉल आहे. आणि हा पंच आहे ना, हा डिकी बर्ग आहे, त्याच्या पुढे नो एक्सक्यूज. एकदा टीचर दिला का दिला, मानेवर सुरी ठेवली तरी सुद्धा आणि परंतु योग्य निर्णय. परंतु क्षेत्ररक्षकाने आक्षेप घेतला होता की फलंदाज शफल झाला होता आणि त्याच्यानंतर चेंडू बाहेर गेला होता. परंतु पंचांच्या भूमिकेमध्ये केदारनाथ साखरकर या ठिकाणी सांगतायत की हा चेंडू स्वैर आहे. धावसंख्या 13 रन्स. इस बार पटकी हुई गेंद मिडॉन की दिशा में खेल दिया, फील्डर है वहां पर, एक रन लेने का मौका. गणेश जायनाकवा, कमाल की फील्डिंग, शानदार फील्डिंग. इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है चारुलता भाभी के हीरो संजू सैमसन स्कोर कार्ड पर. 14 धावा धावफलकावर आलेल्या आहेत. अतिशय चांगला सामना या ठिकाणी बघायला मिळते. प्रारंभाने मात्र 3 चेंडू टाकलेत आणि एक चेंडू वाईट गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर सुद्धा एकच धाव खर्च केली गेली होती. नवीन फलंदाज ऋतिक घारबट, बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आज आपल्या गावाच्या विरोधातला जो गावातला संघ आहे त्याच्या विरोधात खेळताना आज दिसणार आहे तो ऋतिक घारबट. पंचांचा इशारा या वेळेला आपण बघतोय, व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांचा. ऑफस्टंपच्या बाहेरचा टप्पा होता, टप्पा पडण्यात थोडासा आतमध्ये आला होता, परंतु रेषेच्या वरून येतोय बाहेरून येतोय असा क्षेत्ररक्षकांचं म्हणणं असं. मात्र फलंदाज पंच मात्र आपल्या निर्णयावर ठाम. धावसंख्या झालेली 15 धावा.
नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 स्कोर कार्ड पर भुवनेश्वर कुमार जरूर यहां पर आते हुए ऑफिशियल अंपायर आप देख रहे हैं केदार साखरकर। इस बार 20 टाइमिंग स्ट्रोक और फिर से एक बार जीवन दान यहां पर मिलता हुआ इसी क्रम की सहायता से स्कोर में बढ़ोतरी स्कोर यहां पहुंचा है। अतिया सूद भाभी के हीरो जर्सी नंबर 16 मयंक अग्रवाल स्कोर कार्ड पर आते हुए प्रारंभचं कौतुक करावं लागेल, अतिशय चांगला योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय, परंतु 2 चेंडू आपण बघितलं तर व्हाईट बॉल त्या ठिकाणी कदाचित पण 3 असता तर कदाचित एखादा व्हाईट बॉल कॅन्सल होऊ शकला असता, परंतु पंचांनी अतिशय योग्य निर्णय दिलेले आहेत, तर त्यांना बरोबर त्यांचं योग्य असं पुढचा चेंडू पुन्हा बॅटची कडा घेतली होती, टप्पा पडल्यानंतर चेंडू यष्ट्यांच्या जवळ पडला, दुर्भाग्यवश गोलंदाजांना त्यामध्ये यश प्राप्त झालेलं नाहीये, परंतु जयेशचं सौभाग्य होतं की फलंदाजाची बॅटची कडा घेऊन यष्ट्यांपर्यंत चेंडू पोहोचला नाही किंवा यष्टीरक्षकापर्यंत सुद्धा चेंडू पोहोचला नाही। धावसंख्या स्थिर आहे 16 धावा, 16 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड। क्या बात है, बहुत बढ़िया गेंद, अतिशय चांगली गोलंदाजी, तेवढंच चांगलं फिल्डिंग आपल्या या ठिकाणी आणि मॅचला एक कलाटणी देणारं षटक प्रारंभ कडून 4 धावा फक्त खर्च केल्या त्याने, काय लाजवाब षटक आहे, अप्रतिम षटक। धावसंख्या झालेली ती फक्त 16 धावा, 16 रन्स ऑन द स्कोर बुक। अतिशय महत्त्वपूर्ण मॅच आहे दोन्ही संघांसाठी, कारण जिंकलो तर सुपर 8, नाही जिंकलो तर आणखी एका सामन्याची वाट बघावी लागेल। आता 2 षटकांचा खेळ येणं बाकी आहे, 29 धावांची आवश्यकता आहे, 12 चेंडू 29 धावा। बचे हुए 12 गेंदे 29 रनों की आवश्यकता। प्रारंभ पाटिल ने बल्लेबाजी में नाराज किया विकास सर, पर कमाल की गेंदबाजी करते हुए यहाँ पर वर्सोली टीम के लिए खुद 14,500 पॉइंट्स में खरीदे गए यहाँ पर सागर मिस्त्री पुरस्कृत हम देख रहे हैं, जो कप्तान संघ मालक है उन्होंने रखा हुआ विश्वास प्रारंभ पाटिल और उसी लायक गेंदबाजी करते हुए। प्रारंभचा गेम मात्र त्यांचे कोच विनोद पाटील घरून बसून बघत आहेत, परंतु विनोदला विनंती आहे की मैदानात येऊन त्याला प्रोत्साहन द्यायला या आपण पुढच्या मॅचला जर त्या जिंकले तर नो प्रॉब्लेम, परंतु या स्पर्धेला उपस्थित राहून आम्हाला सुद्धा सहकार्य करावी ही विनंती आहे। 12 गेंदे 29 रनों की आवश्यकता है, स्पीड अप करना है, गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज ध्रुव बना गेंदबाजी के लिए आते हुए, यस स्ट्राइक पे ऋतिक घारभट और नॉन स्ट्राइक पे जयेश लट, ध्रुव बना। बारह गेंदे 29 रनों की आवश्यकता है, ध्रुव बना गेंदबाजी के लिए आते हुए। ध्रुव बना की पहली गेंद फुल टॉस, गेंद फुल टर्न वसूल, इस बार गेंद थी फुल टॉस। कोण आहे तर त्याच्याच गावातला एक खेळाडू आहे ऋतिक घारभट, आणि त्याने अतिशय चांगल्या पद्धतीने पुरेपूर समाचार घेत षटक्याचं रूपांतर षटकारामध्ये करून आपल्या संघाला एक चांगल्या पद्धतीने स्थिर स्थावर केलेला आहे। संघाचे संघमालक या ठिकाणी बरोबर कोचिंग करतात, त्या ठिकाणी वरून कशा पद्धतीने गोलंदाजी केली पाहिजे, कारण स्वतः उत्तम खेळाडू आहेत सागर मिस्त्री। रिव्हर्स शिफ्ट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू ऑफ स्टंपची जी रेषा आहे त्यावरून जातोय, परंतु रिव्हर्स अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झुकतोय आणि चेंडू मात्र निर्धाव जातोय। धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये, धावसंख्या 22 धावफलकार आहे, 10 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता। बचे हुए 10 गेंदे 23 रनों की आवश्यकता है। पहली गेंद पर लगाया हुआ छक्का, पर दूसरी गेंद पर कम बैक। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर, ऑफिशियल अंपायर पुरुषोत्तम जी भगत सर अपने हाथ जमीन समांतर करते हुए वाइड करार कर दिया। एक्स्ट्रा के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है 23 रन स्कोर कार्ड पर। 10 गेंदे 22 रनों की आवश्यकता है।
ध्रुवचं हे षटक मात्र सामन्याला कलाटणी देऊ शकते. ये लीजिए, पहिला फटका हुकला, दुसऱ्या चांगला चेंडूवर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करतोय, फटका सक्सेसफुल ठरतोय, सीमारेषा पार षटकार. विकेट टू विकेट गेंदबाजी डालने जा रहे हैं, पर यहाँ पर डॉट गेंद आपको भी जीत हासिल करा सकती है. आवश्यकता थी आपके ऊपर रखा हुआ कप्तान ने विश्वास, और उसी का विश्वास को पानीपत की लड़ाई में भेजते हुए 2 छक्के लगे. टीम का स्कोर जा पहुंचा है 9 गेंदे 16 रनों की आवश्यकता है. 9 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 16 धावांची आवश्यकता आहे. ध्रुववर थोडासा दबाव निर्माण झालेला आहे, परंतु त्याला प्रारंभने मात्र दिलासा देत कशा पद्धतीने गोलंदाजी अशा वेळेला करायला पाहिजे याचा थोडासा धडा दिलेला आहे. परंतु चेंडू फुलटॉस, चेंडू वन बाउंस, सीमारेषा पार, चौकार. का स्तर अगर देखा जाए ना तो आज ध्रुव बना पर नाराज है. पहले मैच में भी खराब गेंदबाजी की, इस मैच में भी आवश्यकता थी अच्छी गेंदबाजी करने की, पर इस मैच में भी खराब गेंदबाजी का नजराना पेश करते हुए 8 गेंदे 12 रनों की आवश्यकता है. याच दरम्यान प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स संघाचे संघ मालक प्रफुल्लजी बानकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण मंचकावर येऊन स्थानापन्न व्हायचं. प्रफुल्लजी बानकर, त्याचबरोबर त्यांचे सहसंघ मालक निलेश मलबारी सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या मंचावर. या सावलीत येऊन बसा, आपण पंख्यामध्ये जाऊन बसा. हम देख रहे वीर दमदार अमदार प्रीमियर लीग के चैंपियन प्रफुल्ल जी बानकर और नीलेश मलबारी. 1-4-2 खारी, नाम है नीलेश मलबारी, सब पे भारी, बारी बारी. 7-12 पाहिजे जिंकायला. 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. एक डॉट टाकल्यानंतर शेवटच्या चेंडूवर काय घडणार, काय बिघडणार हे सामना ठरणार आहे. पहा, चांगलं कमबॅक, बॅटची कडा घेतली, यष्टीरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू जाऊन विसावला आणि फलंदाज ऋतिक गारबट बॅक टू द पॅव्हेलियन. वाजू द्या डीजे, कोहली प्रीमियर लीग है. नवीन फळ बॅटर आहे तो मैदानामध्ये भागेश चौलकर. भागेश चौलकर आणि त्याचा साथीदार आपण बघतो मैदानामध्ये जयेश लट अजूनही मैदानामध्ये आहे. जयेश लटने तब्बल 6 चेंडूंचा खेळ केलेला आहे. ते स्ट्राईक घेतली होती आणि धावा काढल्या 2, परंतु तो मॅच विनर खेळाडू आहे. त्याला माहिती आहे मनगटामध्ये आपल्या ताकद आहे, पॉवर आहे. गोलंदाजीची धुरा कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवला, नवोदित गोलंदाज कौशल वाकटी आणि समोर फलंदाज जयेश लट. बघूया हे द्वंद्व, 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. कशा पद्धतीने हे पार केलं जाईल बघूया आपण. कशा पद्धतीने हे पार सामना कोणत्या बाजूने जाईल. फकीरपाडा संघ सुपर 8 मध्ये जाणार की त्याचबरोबर वर्सोली संघ सुपर 8 मध्ये जाणार, हे येणारा षटकच ठरवणार आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 6 गेंदे 12 रनों की जरूरत और पहली गेंद ब्लॉक होल डालने की कोशिश की थी. जयेश लट अपने अंदाज में खेलने का प्रयास कर रहे थे, स्ट्रेट ड्राइव, पर गेंद का और बल्ले का कोई संपर्क नहीं, डॉट गेंद जाती हुई. पण गोलंदाजाची वेगळी ऍक्शन दिसल्यावर कदाचित शेवटच्या क्षणाला जयेशचा अंदाज चुकला. टप्पा पडला, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. इक्वेशन मात्र चेंज. 5 चेंडू 12 धावा. 12 धावा पाहिजे 5 चेंडूंवर. होणार का बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. क्या बात है, बहुत बढ़िया गेंद.
चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय, काटा बदलतोय. लाजवाब गोलंदाजी या ठिकाणी. एक धाव सुद्धा महत्वाची आहे, एक एक चेंडू महत्वाचा आहे. आता मात्र इक्वेशन बदलत चाललेला आहे. 4 चेंडू आणि 12 धावा. बचे हुए 4 गेंदे 12 रनों की आवश्यकता है. दिल की धड़कन है, हाई वोल्टेज मुकाबला. गेंदबाजी मोर्चे को संभालते हुए फिर से एक बार देखिए यहाँ पर शानदार गेंद. लगातार की तीसरी गेंद चौड़ जाती हुई और 3 गेंदे 12 रनों की आवश्यकता. हम देख रहे गजानंद जगन्नाथ जी बुनके साहब यहाँ पर तशरीफ लाते हुए. उनका भी तहे दिल से स्वागत है. कोहली प्रीमियर लीग 2025. 3 चेंडू 12 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलाय. स्वतः कर्णधार क्या बात आहे. चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट केलाय शॉट. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असा झेलामध्ये रूपांतर करतोय आणि मोठा धक्का, मोठा हादरा बसतोय तो डुग्गू 11 फकीरपाडा संघाला. शाबीरभाई कुरेशी यांनी पुरस्कृत केलेला आहे. तो फ्रीज रेफ्रिजरेटर या ठिकाणी आलेला आहे. धन्यवाद शाबीरभाई कुरेशी. असू दे, प्रेक्षक खेळाडूंना दिसू दे आपल्याला काय बक्षीस आहे ते. रायगढ़ का वसीम आकरम, जिसे कहा जाता है थलगांव के हमारे मित्र, हमारे भाई शाबिर शरीफ कुरैशी, इनके माध्यम से मैन ऑफ द सीरीज के लिए रेफ्रिजरेटर स्पॉन्सर किया है. उनका भी मैं तहे दिल से आभार. 2 गेंदे 12 रन. 12 रन की आवश्यकता है. नवीन बॅटर येतोय राजा. 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 12 धावांची आवश्यकता आहे. सामना रंगतदार अवस्थेमध्ये. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. क्या बात है. अप्रतिम फटका, लाजवाब स्ट्रोक्स. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. बल्लेबाज राजा कोटकर. गोलंदाजी तर अप्रतिम टाकली, परंतु चोरडे गावाचं नाव आहे ते सुद्धा दाखवलं. क्रिकेटच्या इतिहासात कुठे दिसत नव्हतं आपल्याकडे की चोरडे आहे म्हणून गाव. कुठल्या प्रीमियर लीग मध्ये नाव दिसलं नव्हतं चोरडेचं, परंतु आज चोरडेचं नाव क्रिकेटच्या नकाशावर त्याने आणलेलं आहे. या 3 तालुक्यांच्या लिस्टमध्ये. तसं चोरडे नाव पूर्वीपासून आम्ही खेळलेलं भरपूर मध्ये, परंतु या प्रीमियर लीगच्या इतिहासामध्ये आता नाव मात्र आणलेलं आहे. राजा कोटकर नाव लक्षात ठेवा सर्वांनी. शेवटचा चेंडूवर सुद्धा हा विजयी अप्रतिम लाजवाब षटकार. आणि ये तुलाच मॅन ऑफ द मॅच, नो डाऊट. येस कम तसाच ये निघून. आणि त्याचप्रमाणे त्यांच्या संघ मालकाकडून 2000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा देण्यात आलेलं आहे. यस. धावांची आवश्यकता. 4 चेंडू निर्धाव आणि 2 चेंडूत राजा कोटकरने आसमान दाखवलंय आणि चोरडेचं नाव टेनिस क्रिकेट चक्ताच्या नकाशावर सुद्धा आणलेलं आहे. वेल डन राजा कोटकर. या लगेच चालू लागा या ठिकाणी. मी सन्माननीय गजानन बुनके यांना विनंती करतोय की आपण निलेश बलबारी आणि प्रफुल्लजी बानकर यांचा शुभ सन्मान करायचा दोघांचा एकत्रितपणे या मैदानावर. आपण इकडे प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स संघाचे, प्रफुल्ल अँड निलेश वॉटर स्पोर्ट्स संघाचे ओनर प्रफुल्लजी बानकर आणि निलेश मलबारी.